हालेलुया. या काही क्षणासाठी आपण आपले डोळे बंद करूया. काही वेळ आपण आपले नेत्र बंद करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. शखारी अंदर बांधर बोस खीरी अरबा. सर्वजण ज्यांना अन्य भाषेचं वरदान आहे त्यांनी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. जे परमेश्वराचं वचन आहे ते सर्वांशी बोलतं. देवाला विनंती करा की आज माझ्याशी बोल, आज माझ्याशी बोल देवा. कारण जे देव करू शकतो ते त्याचं वचन करू शकतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिलं आहे की जे पवित्र शास्त्रात मी जे करू शकतो ते मी करू शकतो. हालेलुया. काय तुम्ही सगळे आनंदी आहात? काय तुम्ही सगळे खुश आहात? कशासाठी? तुम्ही का आनंदी आहे? हालेलुया. देवाने एक विशेष देणगी आपल्याला दिली आहे. ती कोणती? अगदी विशेष. ती म्हणजे त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून घेण्याची देणगी. आमेन. आणि ते फक्त देवच करू शकतो. स्वर्गातील पिता ज्याचे आपण लेकरं आहोत. आज आपण त्या शास्त्र भागावर मनन करू की मलाच का देवाने असं ठेवलं. किती जणांना प्रश्न पडतो मीच का? हालेलुया. माझ्या बाबतीतच का एवढं शिस्त? माझ्या बाबतीतच का? माझ्या बाबतीतच परमेश्वराने हे नियम का लावून ठेवले? आमेन. हालेलुया. चला वचन काढूया. म्हणा मी निवडलेला. आमेन. म्हणा मी निवडलेला आहे. हालेलुया. म्हणून मी वेगळा आहे. कम ऑन चर्च. मी निवडलेला आहे म्हणून मी वेगळा आहे. मी निवडलेला आहे म्हणून माझ्या बाबतीत वेगळं वेगळंच घडतं. हालेलुया. ज्याच्यात मी स्ट्रॉंग आहे ना त्याच्याच वर म्हणूनच अटॅक होतो. कारण मी निवडलेला आहे. मी निवडलेला नसतो तर अटॅक फटॅक झाले नसते. आमेन. हालेलुया. मत्तई त्याचा 3 अध्याय 1 ते 3 वाचूया. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात प्रकट होऊन असा उपदेश करीत झाला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. अरण्यात घोषणा करण्याची वाणी झाली की प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसांचे होते. त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा येरुशलेम, सर्व यहुदिया व यार्देनाच्या आसपासचा अवघा प्रांत त्याचकडे लोटला. आमेन. वाचा. या योहानाचे वस्त्र, म्हणा योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते. ते काय खूप भारी वस्त्र नव्हते. आमेन. योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते. त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. कातड्याचा कमरबंद होता. नॉर्मल कमरबंद आहे का हा? काय खरंच इस्रायली यहुदी तेव्हाचे लोक त्या पद्धतीने जसा योहान राहत होता तसे राहत असतील का? पुढे. आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. आमेन. थोडं मागे जाऊया. वचन 1. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात प्रकट होऊन. कुठे? म्हणा रानात. हालेलुया. एक
निवडलेला, ज्याच्या जन्माच्या आधी भविष्यवाण्या झाल्या. सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे? हालेलुया. एक तर योहान यहुदियाच्या म्हणा रानात उंटाच्या केसाचे कपडे, आणि त्याचं जेवण किती कसं होतं? रान, मध आणि टोळ. ही नॉर्मल लाईफ आहे का? नाही. पण भविष्यवाणी काय होती? रानातनं एक आवाज येत आहे की देवाचा मार्ग सरळ करा. हालेलुया. योहान एक निवडलेला व्यक्ती. आमेन. होता की नाही? आईच्या गर्भात येण्याआधीच त्याची निवड कशी झाली होती? यशायाने भविष्यवाणी केली, मलाखीने भविष्यवाणी केली. जे लोक निवडलेले आहेत ते नॉर्मल जगत नाही. कम ऑन, येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही ना काहीतरी परमेश्वराने त्यांच्यासाठी काय ठेवलेलं आहे? अटी आणि नियम आहेत. पण त्या अटी आणि नियम तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही, तर तुम्हाला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिले जातात. आमेन. काही गोष्टी ज्या तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर लागू करून देतोय त्या कशासाठी आहे? की तुम्ही निवडलेले आहात. तुम्ही कोण आहात? निवडलेले. फरक आहे बोलवलेले, निवडलेले. आमेन. बोलवलेले, मत्ते 22:14. बोलवलेले बहुत आहेत पण निवडलेले थोडके आहेत. आमेन. बोलवलेले खूप आहे पण निवडलेले. हे बोलवलेले कोण? जे वचन ऐकतात पण ग्रहण करत नाही, ज्यांना उद्धार समजतोय पण ते त्या उद्धारात जगू शकत नाही. निवडलेले तुम्ही आणि मी, जे वचन ऐकतोय, स्वतःत बदल करतोय आणि ख्रिस्तामध्ये चालण्याचा प्रयत्न करतोय. आमेन. बोलवलेले आणि निवडलेले. हालेलुया, हालेलुया. जर परमेश्वर काही गोष्टींची अटी आणि नियम तुमच्या लाईफ मध्ये लावतोय, जर परमेश्वर म्हणतोय की अशा रीतीने तुझं जगणं असावं, तर त्याच्या मागे तू निवडलेला आहेस हा उद्देश आहे. हालेलुया. आपण ते नाही करू शकत जे संसार करत आहे, कारण तुम्ही निवडलेले आहात. जे जगात चालीरीती चालू आहे त्या आपण फॉलो नाही करू शकत. 2 कोरिंथ 5:7 काढा. 17. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो काय आहे? नवीन उत्पत्ती, नवीन निर्मिती, नवीन विचाराचा, नवीन स्वभावाचा असा तो असतो. जर तुम्ही ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला आपलं उद्धारकर्ता ग्रहण करता, त्या दिवशी एक गोष्ट जी संपली पाहिजे, जी नाहीशी झाली पाहिजे, ती म्हणजे जुनी गोष्ट, जुने स्वभाव, जुनं जे पण आहे. जोपर्यंत तुम्ही जुनं सोडत नाही, जोपर्यंत तुम्ही जुनं सोडत नाही, तुम्ही नवीन घेऊ शकत नाही. जोपर्यंत जुन्या गोष्टीला तुम्ही काढत नाही, तोपर्यंत नवीन गोष्टीचे तुम्ही अधिकारी होऊ शकत नाही. आता इथं लिहिले, जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो एक काय आहे? काय आहे? जुने ते का आहे? बायबल सांगते जुने ते होऊन गेले, पहा नवे झाले आहे. म्हणजे आता तू ते नाही करू शकत जे तू जुन्या स्वभावामध्ये, जुन्या जीवनामध्ये करत होता. आमेन. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला आपला उद्धारकर्ता म्हणून ग्रहण करतो, पहिलं म्हणजे आपलं उठणं आणि बसणं,
आपलं बोलणं, आपली वर्तवणूक ही बदलली गेली पाहिजे. ह्याने काय होतं, जेव्हा तुम्ही उद्धार पावता आणि एखाद्या अविश्वासणाऱ्या व्यक्तीला भेटता, जो तुम्हाला खूप आधी ओळखत होता, तो म्हणतो तू पूर्वीसारखा राहिला नाहीस, तुझ्यात बदल दिसत आहे. हे आहे ते ख्रिस्ताच्या ठाई नवी उत्पत्ती. परमेश्वराची इच्छा आहे की जेव्हा आपण त्याच्या राज्यात निवडले जातो, जेव्हा आपण देव आपल्याला निवडतो, काही गोष्टींसाठी निवड करतो, आपण जग जे करतंय ते करू शकत नाही. कारण त्याची इच्छा आहे की आपण नवीन बनावं, नवीन निर्मिती व्हावी, बोलवलेल्यांना, निवड झालेल्यांची ओळख व्हावी. आमेन. समजतंय? हालेलुया. नवेपणा आपल्या अंगी आलाच पाहिजे. हॅलो, सुधार आपल्यात झालाच पाहिजे. जर प्रभूमध्ये येण्याआधी मी एक 50 मुलांच्या 50 माणसांच्या टोळीमध्ये रात्री 1 वाजेपर्यंत बसत होतो. आता मला माझी व्हॅल्यू कळाली पाहिजे की माझा समय इतका मौल्यवान आहे की मी तो देवाबरोबर घातला पाहिजे. आमेन, 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 आमेन. मी आता बदललो पाहिजे. हालेलुया. एकदा एका कलिसियामध्ये एका फॅमिलीला सांगितलं होतं की ते अगदी छान, म्हणजे व्यवस्थित होते ते लोक, त्यांची जी परिस्थिती खूप छान होती. आता त्याला एक 10-12 वर्ष झाले असतील. 10-12 वर्षापूर्वी शर्ट प्रेसला किती रुपये लागतात? शर्ट प्रेस करायला. येस, करेक्ट. किती रुपये? आणि गुटख्याची किंमत किती होती सांगा? पूर्वी तर खात असाल, अजून खात असाल तर ऐकून घ्या. तुम्ही सांगा आजची किंमत काय आहे गुटख्याची? मी उठून प्रत्येकाचे दात चेक करील, मग लगेच चोर पकडाई में आ जाएगा. सांगा पटकन, इमानदारीने सांगा, देवाचं राज्याचंच काम कर. सांगा गुटख्याची किंमत 12 रुपये, 15 रुपये, आत्ताची 10 रुपये. तेव्हाची किती असेल? 1 रुपया 2 रुपये, बरोबर. एक इस्त्री केलेला शर्ट स्पेशली माणसं 2 दिवस तरी घालतात, बरोबर. पण 1 दिवसासाठी 1 गुटख्याची पुडी त्याला पुरत नाही, है ना. तो 10 तरी खातोच आणि अख्खा रोड लाल करून टाकतो, भिंती लाल करतो, जिथं नाही तिथं स्वतःचा हक्क समजतो आणि आपले स्वच्छ अभियान तो पूर्ण करत असतो. 10 वर्षापूर्वी एका पालकाने एका फॅमिलीला सांगितलं की तुम्ही चर्चला येताना ना मस्त इस्त्रीचे कपडे घालून येत जा. त्यांना आला राग. आमच्या कळक्या कपड्यांची ह्यांना लाज वाटते वाटतं. आम्ही गरीब आहे, आम्ही कसं काय इस्त्रीचे? तू गरीब नाहीयेस, तू दिवसातनं 10 पुड्या खातोय, तुला चांगलं वागायचं नाहीये. कळतंय काय सांगते मी? शैतान काय करतोय? तुमच्या मनामध्ये काहीतरी विचित्र गोष्टी टाकून देतो, भलत्याच. देव तुला नवीन उत्पत्ती बघतोय, पण तू अजून जुन्यातच आहे. पास्टर, शर्टाचा आणि नवीन उत्पत्तीचा काय संबंध आला? हालेलुया. बायबलमध्ये एक असं लिहिलेलं आहे, जशी तू आत्मिक उन्नती करत आहे तशी तू सर्व बाबतीत उन्नती करावी अशी देवाची इच्छा आहे. कुठे लिहिले हे? जेम्स, याकूब मध्ये. वाचू नका, घरी वाचा, शोधा. हालेलुया. जशी तू आत्मिक उन्नती करतोय तशी तू कशी उन्नती कर? प्रत्येक गोष्टीमध्ये तू उन्नती कर. पास्टर हे बोलले का नवीन शर्टच घालून ये? पास्टर हे बोलले 2 रुपये देऊन तुझा शर्ट प्रेस झाला ना, कसे दिसल तू? राग आला.
का राग आला? आमच्या राहणीमानावरून बोलले म्हणून. हालेलुया. तुम्ही जर नवी उत्पत्ती आहात, म्हणा माझं उठणं, माझं बसणं, माझं बोलणं, माझं वागणं, सगळं सगळं त्याला खुश करणारं पाहिजे. तुम्ही देवाला प्रसन्न करणारे म्हणा, आणि देवच प्रसन्न होतो. तुम्ही जर एखाद्या गरीबावर दया करताय ना, गरीबापेक्षा जास्त देव प्रसन्न होतो. तुम्ही जर एका जखमी झालेल्या व्यक्तीला आत्मिक दिलासा देताय ना, त्या व्यक्तीपेक्षा देवाला जास्त आनंद होतो. आमेन. तुम्ही असं कोणतंही काम करताय जे भलाईचं आहे, त्याच्यात देवाला जास्त आनंद होतो. तुम्ही निवडलेले आहात ह्याची किंमत तुम्हाला समजलीच पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला परिधान करता, म्हणा परिधान करता, त्या दिवशी तुमचं वस्त्र दिसलं नाही पाहिजे, ख्रिस्ताचंच वस्त्र दिसलं पाहिजे. म्हणजे काय? येशूच तुमच्या उठण्या बसण्यात बाह्य रूपात अंतकरणात दिसलाच पाहिजे. आमेन. इतरांनी साक्ष द्यावी तुमची की हे पूर्वी असे होते, आता असे आहे. पण इथं आपण बघतोय की परमेश्वराने योहान जो होता, परमेश्वराचं काम करत असताना रानात राहिला. टोळ आणि वनमधू हे त्याचं अन्न होतं. कोणतेही फॅन्सी जेवण त्याचं नव्हतं. कोणतेही मखमलचे याजकीय वस्त्र त्याचे नव्हते, कारण तो देवाच्या योजनेत होता. आमेन. आपण बघतो योहानाचे वस्त्र एकदम जाडे भद्रे असतील, हो की नाही? हालेलुया. योहान सामान्य लोकांसारखा जगत नव्हता. त्याने स्वतःला जगाची लालच, जगाच्या फॅन्सी गोष्टी ह्याच्यापासून लांब ठेवलेलं होतं, कारण तो देवाच्या इच्छेत होता. एक तर तुम्ही जगाचेच होऊ शकता, एक तर तुम्ही देवाचेच होऊ शकता. योहानाने जर ठरवलं असतं, नाकारलं असतं, मला ते जंगल नकोय. काय योहानाचे आई वडील एलिशिबा आणि जकरिया पूर्वीपासून जंगलात राहत होते का? नाही. छान जीवन होतं त्यांचं. त्याच्या आई वडिलांचं घर होतं, याजक होते, याजकाला किती मान होता. पण तो चोजन होता, तो निवडलेला होता. त्याला त्याची कॉलिंग माहिती होती. हालेलुया. त्याने ते घेतलं जे देवानी त्याला दिलं होतं. त्याने ते जीवन नाकारलं जे सुविधेचं होतं. त्याने ते जीवन नाकारलं जे जगात त्याच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं जीवन असेल ते त्यांनी नाकारलं. त्याने जगिक गोष्टींना नाकारलं. त्याचे कोणतेही मित्र नव्हते. तो अरण्यात एकटा राहायचा आणि फक्त वाणी द्यायचा लोकांना, आणि लोक त्याच्याकडे फक्त बप्तिस्मा घ्यायला यायचे. तो त्याचा पूर्ण वेळ जंगलात घालवायचा, कारण तो देवाच्या इच्छेत होता. कशाची तो अपेक्षा करत नव्हता. जगिक लोभ त्याला नव्हता, कारण तो निवडलेला होता. तो चांगलं जेवण जेवू शकत होता, पण मे बी होऊ शकतं जर तो रानात राहिला नसता, जर त्यांनी टोळ आणि ते रानमध खाल्लं नसतं, नॉर्मल जेवण जगला असता, नॉर्मल जेवण जेवला असता, तर तो योहान नसता. आज जर परमेश्वराने तुम्हाला निवडलंय, काही गोष्टींचे नियम तुम्हाला सांगतोय, काही गोष्टी करायला लावतोय, तर त्याच्यात तुमची निवड आहे, ते तुमचं बोलवणं आहे, ते तुम्ही केलंच पाहिजे. तुम्ही आता पूर्वीसारखे लग्नामध्ये जाऊन डीजे वर नाचू शकत नाही, कारण तुम्ही आता निवडलेले आहे. हालेलुया. तुम्ही पूर्वीसारखे 31 डिसेंबरला जाऊन पार्ट्या करू शकत नाही, कारण तुम्ही निवडलेले आहे. तुम्ही पूर्वीसारखे कोणतेही सांसारिक रिच्युअल फॉलो करू शकत नाही, कारण तुम्ही निवडलेले आहे. तुम्हाला समजतंय का? आज चंद्र उलटा दिसतोय किंवा आज काय आहे, पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, बाहेर जायचं नाही हे नाही, तुम्ही ते मानू शकत नाही, कारण तुम्ही निवडलेले आहे.
ना दिन को धूप से ना रात को चांद से तेरी कुछ हानि होगी. हालेलुया. तुम्ही आंदोलन करू शकत नाही कारण तुम्ही निवडलेले आहात. 200 रुपयासाठी आंदोलनात जाऊन झेंडे गाजवत बसू नका. तुम्ही निवडलेले आहात. तुमची पात्रता ओळखा. हालेलुया. पूर्वी तुम्ही तुमच्या शत्रूंना तोंड द्यायचे, तुम्ही आता देऊ नका कारण तुम्ही निवडलेले आहेत. लड़ाई के बदले लड़ाई मत करो, झगड़े के बदले झगड़ा मत करो, गाली के बदले गाली मत दो, क्योंकि आप लोग चुने हुए हो. हेच परमेश्वराचं वचन सांगतं. पूर्वीचं जीवन तुला सोडावंच लागतं, तेव्हाच तर तू नवी सृष्टी बनतो. हालेलुया. काही लोक बाह्य रूप बदलतात पण अंतकरण बदलत नाही. ते पण परमेश्वराला आवडत नाही. हालेलुया. अजून एक उदाहरण घेऊया. ते आहे शास्ते 13:4. वाचा 1 पासून. इस्रायल लोकांनी पुन्हा परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले, इस्रायल लोकांनी पुन्हा परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले, तेव्हा परमेश्वराने त्यास 40 वर्ष पलिष्ठांच्या हाती दिले. बरं. त्यावेळी सरा गावी दान कुळातला एक पुरुष होता. त्याचे नाव मानोहा. त्याची स्त्री वंध्या होती, तिला मूलबाळ झाले नाही. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीस दर्शन देऊन सांगितले, पहा, तू वंध्य असून तुला काही मूलबाळ नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला पुत्र होईल. ओके. तर तू सावध राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको. अट आली. नॉर्मल प्रेग्नेन्सी नाहीये ही. आता हे बाळ नॉर्मल नाही. हे काय आहे? हे एक निवडलेलं बाळ आहे. म्हणा निवडलेलं. हालेलुया. पुढे वाचा. पहा, तू गर्भवती होऊन तुला पुत्र होईल. हालेलुया. पहा, तू गर्भवती काय तुला पुत्र होईल. तुला पुत्र होईल. त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरू नये. काय आलं त्याच्या डोक्यावर? काय गरज आहे? देवा निवडलं तर ह्या आटीबिटी टाकायचं नाही. कशाला उगीच? प्रत्येक गोष्टी माग कारण आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये जर परमेश्वर काही गोष्टींना नाही म्हणतोय, त्याच्या मागे कारण आहे. हालेलुया. पुढे. कारण गर्भावस्थेपासूनच तो मुलगा देवाचा नाझीर होईल आणि इस्रायलास पलिष्ठांच्या हातून सोडवायस तोच आरंभ करील. त्या स्त्रीने येऊन आपल्या नवऱ्यास सांगितले, एक देवाचा मनुष्य मजकडे आला. काय लिहिलंय? पहा, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. यापुढे तू द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नकोस, कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस, कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपर्यंत देवाचा नाजीर होईल. ना आई खाऊ शकत होती, ना शमशोन जन्म झाल्यानंतर ते खाऊ शकत होता. कारण तो कोणाचा नाजीर होता? देवाचा. कोणी निवडलं त्याला? आज देव आपल्याला अशा अटी देत नाही कारण आपण कृपेमध्ये आहोत, की त्याच्यावर वस्त्रा फिरवू नको, तू मध खाऊ नको. हा, नक्की परमेश्वर म्हणतो, बऱ्याच गोष्टी आहे इथे. अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस. काय होईल एखादा विश्वासणारा अशुद्ध पदार्थ खात आहे? काय अशुद्ध पदार्थ माहितीये? जे तुमच्या शरीराचा नाश करतात ते अशुद्ध पदार्थ आहेत. नशा करणं अशुद्ध आहे कारण ते तुमच्या शरीराला संपवतं. काही लोक म्हणतात, शिकवतात की खाण्याने कोणी अशुद्ध होत नाही, कारण येशूने असं सांगितलंय, तुम्ही सगळं खाऊ शकता. तर आपल्या मुखातून जे निघतं त्याने तुम्ही अशुद्ध ठरता. एक एक्झाम्पल घेऊया. एक व्यक्ती खूप दारू पिऊन आला आहे
आणि तो म्हणतोय मी पिण्याने अशुद्ध झालो नाही, पण दारू पिल्यानंतर जी बडबड तू करतोय ना, ज्या नको त्या गोष्टी तू बोलतोय ना, त्याने तू स्वतःला शुद्ध करून घेत आहे. सिंपल हो की नाही? अशुद्ध गोष्टी लक्षात ठेवा, तुम्ही निवडलेले, तुम्ही ते नाही करू शकत जे जग करतंय. जसे जगामध्ये जे चालू आहे, ज्या पद्धतीच्या गोष्टी, ते तुम्ही नाही करू शकत. हालेलुया. प्रत्येक वेळेस काहीतरी न्यू ट्रेंड निघतं, प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन नवीन निघतं आणि त्याने लोकांच्या जीवनावर प्रभाव पडून जातो आणि काहीच दिवसांनी त्याचा प्रभाव नष्ट होऊन जातो. कळलं का? लोकांना जेव्हा टिकटॉक आलं, फेमस व्हायची खूप आवड झाली. जे नाही ते रस्त्यावर रील्स बनवायला लागले. पण जेव्हा टिकटॉक बॅन झालं, कितीतरी लोक मेले डिप्रेशननी, कारण शैतानाने त्यांना सडन फेमस केलं होतं आणि सडन ते डाऊन झाले. हे काय? या जगिक गोष्टी ज्या तात्पुरत्या आहे, संपणार आहे, पण विश्वासणाऱ्यांना ते करण्याची अनुमती देण्यात आलेली नव्हती. आपल्याला कळलं पाहिजे, मी विश्वासणार आहे, मी अशा रीतीने वागू शकतो का? तुमचा आत्मा तुम्हाला गवाही देईल. तुम्ही सगळंच करू शकत नाही. काही गोष्टी तुम्हाला बॅन केल्यात प्रभूमध्ये. कळतंय का? काही गोष्टींचा नकार आहे सरळ. आमेन. तुम्ही ते करू शकत नाही जे तुमचे ऑफिसचे लोक करतायत, कारण तुम्हाला त्यांच्यामध्ये दिवा म्हणून देवाने ठेवलंय की तुम्ही ख्रिस्ताचं जे वस्त्र परिधान केलंय ते लोकांना समजावं. तुम्ही जर त्यांच्यासारखे वागायला लागले तर त्यांना सुसमाचार कोण देईल? त्यांचा उद्धार कसा होईल? हालेलुया. योहानाने निवडलं ते जगणं जे चांगलं किंवा त्या काळातलं सगळ्यात कष्टाचं जगणं होतं. ते निवडलं कारण त्याला कळालं की मी निवडलेलं आहे, माझ्यावर काहीतरी जबाबदारी आहे. विश्वासणाऱ्यांनो, तुमच्यावर पण जबाबदारी आहे, कारण तुम्ही निवडलेले आहात. इफिस्करास पत्र 1:4 काढा. आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे, म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले. आमेन. एक एक वाचूया. त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत म्हणा पवित्र निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वीच आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले आहे. कशासाठी निवडले? तुम्ही पवित्र निर्दोष असावे. जगाच्या स्थापनेपूर्वीच तुमची निवड केली. का केली? योहानाची निवड का केली? कारण अरण्यातनं त्यांनी तो आवाज द्यावा की पश्चाताप करा. त्याने ते जगणं निवडलं. त्याने कम्फर्ट नाही निवडला. जंगल कम्फर्ट नाहीये, जंगल सुविधांनी भरलेलं नाहीये, त्यांनी असुविधा निवडली. हालेलुया. त्याने खाण्यासाठी अजिबात असं चांगलं जेवण नाही जेवलं. कळतंय तुम्हाला? कारण तो कॉलिंग मध्ये होता, तो बुलाहट मध्ये होता, तो निवडलेला होता. आज प्रत्येक इथे बसलेला व्यक्ती, जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तारण धरलेला आहे, जर तुम्ही ख्रिस्ता ठाई आहात, तर तुम्ही निवडलेले आहात. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही निर्दोष आणि पवित्र असावे. तुम्ही ते करू नये जे जगात केलं जात आहे. तुम्ही ते करू नये जे जगामध्ये सध्या ट्रेंड मध्ये आहे. तुम्हाला अटी आहेत,
तुम्हाला खूप चिड येते ना, पण तुला अट आहे की तू चिडायचं नाहीये. तू खूप छान, तुझा आवाज आहे, पण तुला अट आहे की तू पिक्चरचे गाणे नाही म्हणू शकत, कारण तू निवडलेलं आहे. आमेन. हालेलुया. आता तुम्ही हे वचन कुठेही कसंही लागू करून घ्या की मी हे करू शकतो का. हालेलुया. जर एखादा ग्रुप वासनेने भरलेला आहे, जर तुमच्या मित्रांची जीवन अगदी चुकीचं आहे, ते चुकीच्या मार्गाने आहे, तुम्हाला तुमची निवड ओळखता आली पाहिजे. धार्मिक दुर्जनांच्या मसलतीत बसत नाही, चालत नाही, पापी जणांच्या मार्गात चालत नाही, दुर्जनांच्या मसलतीत बसत नाही, तर तो देवाच्या वचनात रमतो. आमेन. प्रत्येक गोष्ट विचार करून करा, कारण तुम्ही निवडलेले आहात. तुम्ही जर त्याचा विचार नाही केला तर तुम्ही ख्रिस्ताच्या चारित्र्यावर दोषी ठरता. जर तुम्ही तुमच्या उठण्या बसण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा विचार नाही केला तर तुम्ही नाही, तर तुम्ही ज्या ख्रिस्ताला परिधान केला आहे तो दोषी ठरवला जातो, त्याला चुकीचं मानलं जातं. मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय? असं का बोलला प्रभू की तुम्ही जगाची मीठ आहात? जगालाच मीठ का नाही बोलला? कारण त्याला माहिती आहे जगात अंधार आहे. सगळे जण उद्धार ग्रहण करू शकताय का? नाही करू शकत आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे की मला इथे कम्फर्ट नाहीये. मी इथं ते करू शकत नाही जे मी ह्या आधी करायचो किंवा आत्ता करत आहो. हालेलुया. पण तुम्हाला माहिती आहे, योहानाने ते जगणं जर निवडलंय, पण बायबल त्याच्या बाबतीत खूप छान बोलतंय. आमेन. थँक यू जीसस. मत्ते 22 काढा. बोलवलेले बहुत आहेत पण निवडलेले थोडके आहेत. पुढे. नंतर पुरुषांनी जाऊन त्याला बोलण्यामध्ये पाशात कसे पाडावे या संबंधाने मसलत केली. त्यांनी आपल्या शिष्यास हेरोद्यासह त्याचकडे पाठवून म्हटले, गुरुजी, आम्हास ठाऊक आहे की आपण खरे आहात, देवाचा मार्ग खरेपणाने सांगता व कोणाची भीड धरीत नाही, कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. पुढे. आपणाला कसे वाटते हे आम्हास सांगा, कैसराला कर देणे हे योग्य आहे किंवा नाही. येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा का पाहता? कराचे नाणे मला दाखवा. तेव्हा त्याने त्याच्याजवळ एक पावली आणली. त्याने त्यास म्हटले, हा मुखवटा व हा लेख कोणाचा? ते म्हणाले, कैसराचा. त्याने देवाचे ते देवाला भरून द्या. हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले व ते त्याला सोडून गेले. बघा, तुम्ही जगात राहताय. आता येशू सरळ बोलायचा, मग नुसतं देवदेवच शिकवतो, आम्ही काय जगात राहायचं नाही का? जगाच्या गोष्टींचं काय? म्हणून त्याला पकडलं की मग तू फक्त देव देव देवाचंच राज्य सांगतो, तर मग आम्ही कर दिला पाहिजे का? है ना? तो तिथे काय बोलतोय, जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, जे देवाचं आहे ते देवाला द्या. म्हणजे काय, मी जगात राहतोय पण मला देवाचं, जगात राहून देवाचं काम करायचंय. कैसराचं कैसराला द्या म्हणजे तुम्ही ड्युटीला जाताय, ड्युटी करा, काम करा. मी निवडलेला आहे म्हणून मी कामच करणार नाही, कारण माझ्या कामाचे ठिकाण लय पापी आहे. तू देवाचं जे आहे ते देवाच्या राज्यात पूर्ण भाग दे. आणि जर तुला देवानी जगात ठेवलंय त्या ठिकाणी पण तू पवित्रताईत राहून ते काम कर.
अशक्य नाहीये. बॅलन्स ठेवा जीवन. त्या घाणेरड्या लोकांमध्ये, त्या टोळमध्ये जाऊन जर तुला जावंच लागतंय, तुला त्या ग्रुपमध्ये बसावंच लागतंय, कारण तुझी ड्युटी तिथं आहे, मग त्या ठिकाणी जे तुझं कामाचं काम आहे तेवढंच कर. त्याच्या पुढे काही करू नको, मिसळून जाऊ नको. आमेन. शमशोनाला देवाने का बरं असं सांगितलं? मद खाऊ नको, केस कातरू नको, द्राक्षरस पिऊ नको, कारण तो निवडलेला होता. याच गोष्टीला लोक म्हणतात की प्रभू मध्ये आल्यावर हे करायला लावत नाही, ते करायला लावत नाही. ते तुम्ही निवडले जाता, म्हणून देव तुम्हाला ते करायला लावत नाही. या गोष्टींची काळजी घ्या की माझं जगणं देवालाच प्रसन्न करणारं पाहिजे, कारण मी निर्दोष आणि पवित्र असावे अशी देवाची इच्छा आहे. आमेन. कारण त्याने मला या सृष्टीच्या निर्मितीच्या आधीच मला निवडून घेतलेलं आहे. आमेन. मी खूप काही बोलू शकते, पण समझदार को इशारा काफी आहे. मी काय काय कशासाठी मनाई आहे? जे जगात चालतं ते तुम्ही करू शकत नाही. जे तुम्ही प्रभू मध्ये पूर्वी करत होते, प्रभू मध्ये नसताना, ते आता तुम्ही प्रभू मध्ये करू शकत नाही. देवाला तुमचं 100% द्या. आमेन. हालेलुया. तुम्हाला विजय प्राप्त करावाच लागेल. करावा लागेल की नाही? प्रकटीकरण 21:7 आणि 8. जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. त्याला ह्या गोष्टी पवित्र शास्त्रात दिले. जो कोणी विजय मिळवतो. विजय कशावर मिळवायचा आहे? येशूनी पहिलेच बोललो, मी तुम्हाला कशात ठेवलंय? जगात. जगात तुम्हाला त्रास होईल, जगात तुम्हाला पीडा होतील, जगात लोक तुमचा विरोध करतील, पण मी जगाला काय केलंय? जिंकलेलं आहे. देवाने ऑलरेडी जिंकलंय येशूनी. आता तुमचं कर्तव्य आहे की तुम्हाला तुमचे काम जिंकायचे आहेत. तुम्हाला जिंकायचंय त्या वासनेपासून ज्या शैतान तुमच्यावर आणतोय. प्रभू मध्ये आल्यानंतर जर सांगितलं जातंय नशे करू नका, गुटखे खाऊ नका, व्यभिचार करू नका, का बरं सांगतोय? कारण तुम्ही निवडले गेले आहात. आणि जेव्हा परमेश्वर हे तुम्हाला करायला लावतोय, म्हणजेच तुम्हाला त्या गोष्टींवर विजय प्राप्त करून घ्यायचा आहे. सुरुवातीचे 1-2 महिने तुम्ही क्लिअर चालता, नंतर शैतान परत येतो अटॅक करायला. परत सेम सिच्युएशन घेऊन तुमच्या जवळ येतो. तो सेम नशे घेऊन तुमच्या जवळ येतो, सेम व्यक्ती घेऊन तुमच्या जवळ येतो, सेम प्रॉब्लेम घेऊन तुमच्या जवळ येतो. आणि जर तुम्ही तुमचं आत्मिक घर देवाच्या उपस्थितीने भरलेलं नाहीये, ते रिकामा आहे, तर तो येतो, अटॅक करतो, त्याच्या घरात परत वस्ती करतो आणि काय करतो? पूर्वीपेक्षा 7 टाइम्स स्ट्रॉंग स्पिरिटला घेऊन येतो. एक विश्वासणारा जेव्हा बिघडतो, तारण प्राप्त झालेला असून वाईटाची चांगल्याची ओळख झालेली असून जेव्हा तो धिटाईने पाप करायला सुरुवात करतो, पवित्र शास्त्र सांगतं एफेसिकरास मध्ये की त्याच्यासाठी दुसरा उद्धार अवेलेबल नाही. जेव्हा तुम्ही एक निर्णय घेता, सत्य तुम्हाला समजलंय, सत्य तुम्हाला काय करतं? बंधनमुक्त. तुम्हाला कळालंय पवित्रता काय, तुम्हाला कळाली निवड काय. काही दिवस तुम्ही त्याच्यात जगता, काही दिवस तुम्ही सर्व गोष्टी मान्य करता, उद्धार तुम्हाला समजतो आणि तुम्ही पुन्हा पूर्वीच्या जीवनाकडे जगायला सुरुवात करता.
तेव्हा दुसरा उद्धार नाही. हालेलुया. आणि तुम्ही त्या चुकीमध्ये आयुष्य म्हणजे तुमचं संपून जातं. मग जजमेंट म्हणजे न्याय तुमच्यावर तुम्ही ओढवून घेतलाच आहे. कळतंय चर्च? हालेलुया. जो कोणी विजय मिळवतो तो वारीस होईल. कशावर विजय मिळवायचा? या जगाच्या वासनेवर, त्या वाईटाईवर, त्या स्पिरिटवर, त्या दुष्ट आत्म्यांवर तुम्हाला विजय मिळवायचा आहे. कळतंय का? देवाने जिंकलं, तुमचा पार्ट, देवाचा पार्ट देव करतो, तुमचा पार्ट तुम्हाला करायचा आहे. हालेलुया. त्याने तुम्हाला सांगितलंय जीवन काय आहे, त्याने तुम्हाला सांगितलंय मरण काय आहे. पवित्र शास्त्रात तुम्हाला सांगितलेलं आहे पवित्रता काय आहे, अशुद्धता काय आहे. सगळ्याचं ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे. स्वर्ग आणि नरकाचं ज्ञान पण तुम्हाला दिलेलं आहे. आता तुम्हाला निवडायचं आणि विजय प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि काही लोक निवडण्यामध्ये चूक करतात. मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. आमेन. कधी तो तुमचा देव होतो? जेव्हा तुम्ही निवडता. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. येशू मिळाला, उद्धार झाला, तारण झालं असं नाही. तारण कधी होतं मला सांगा? अरे आता तुम्ही त्या प्रोसेस मध्ये आहात. प्रोसेस मध्ये आहात की नाही? मी आज तारण पावलेली आहे, उद्या मी पाप केलं तर तरी मी तारण पावलेली आहे. जो टिकून राहील त्याचं तारण होईल असं बायबल मध्ये लिहिलं आहे. म्हणून मी म्हटलं मी आज पवित्रता इथे, उद्या मी पाप केलं तर तरी मी तारण पावलेली आहे. माझी जी आता प्रोसेस चालू आहे किंवा मंडळीची जी प्रोसेस चालू आहे ती टिकून राहण्याची आहे. वादळात, या लालचमध्ये, या जगाच्या दुष्टाईमध्ये मला काय करायचंय? टिकून राहायचंय. कशासाठी? तारण प्राप्तीसाठी. ख्रिस्तात तारण आहे. माझ्या भलाईने माझं तारण होत नाही, ख्रिस्तच माझं तारण आहे. पण त्या ख्रिस्तात ह्या जगात टिकून राहणं मला तारणाकडे नेत आहे. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड यास अग्नीच्या व गंधकाच्या जळत्या सरोवरात वाटा मिळेल, हे दुसरे मरण आहे. भेकड म्हणजे भित्रे. येशूवर विश्वास तर ठेवता पण कामावर सांगत नाही, नाव ठेवतील. शेजारी सांगत नाही, नाव ठेवतील. नातेवाईका सांगत नाही, नातेवाईकांना खुश करता. का बरं? नाव ठेवतील. हे ते भेकड. भित्रे. येशू हृदयात असला पाहिजे. येशू तुमच्या मुखात असला पाहिजे, तुमच्या पायात असला पाहिजे, तुमच्या हातात असला पाहिजे, तुमच्या कृतीत असला पाहिजे, तुमच्या दिसण्यात असला पाहिजे, तुमच्या कानात असला पाहिजे, तुमच्या विचारात असला पाहिजे. हालेलुया. तुम्ही जिथे जाल तिथे येशू पाहिजे, जे कराल त्याच्यात येशू पाहिजे. पण भेकड सांगायला लाज वाटते, आम्ही प्रार्थनेला जातो. भेकड. विश्वास न ठेवणारे त्यांचा पण न्याय होणार आहे. ज्यांना आज सांगितलं पण त्यांनी विश्वास ठेवला नाही. काही लोक म्हणतात ना, नाही नाही आमचा काही विश्वास नाही, त्यांचा पण भाग आहे. अमंगळ कृत्य करणारे, बोलण्याची गरज नाही, नावामध्येच सगळं समजून येतं. खून करणारे. मी बिलीव्ह करते की इथं बसलेल्यांनी कोणी खून नसेल केलेला. केलाय का? पण केअरफुल राहायचं. आपण बोलून कोणाच्या तरी आत्म्याचा, त्यांच्या आनंदाचा, त्यांच्या शांतीचा खून करू नये.
किती लोकांचं ऐकलंय, आम्ही फक्त शरीराने जगतोय, आतून मेलोय. खून येतो जो शैतानाने केला. भले आपण चाकू खुपसून खून करत नाही, पण शब्द मात्र तलवारी सारखे बोलतोय, खून आहे. खून करू जार कर्मी चेटकीन करणारे. एक व्हिडिओ आता खूप बघितला होता. एक मॅच चालू होती का काहीतरी, फुटबॉल काहीतरी असं, आणि एक 15 नंबरच्या त्या खेळाडू खेळत असताना एक स्त्री, बाहेरचा व्हिडिओ आहे तो, क्या चालू था, किती जणांनी पाहिलं ते? ती काय करते, त्या 15 नंबरच्या बावल्याला अशी पिन टोचती आणि ती क्राऊड मध्ये बसलेली आहे, ती मॅच बघायला आलेली आहे, ती तो खेळ बघायला आली आहे, आणि ती अशी त्या बाहुलीला टोचा मारती बोलती, आणि तिच्या मागून कोणीतरी सिक्रेटली तो व्हिडिओ काढला आणि ती करतच होती. त्या 15 नंबरचा खेळाडूला अचानक पोटात दुखायला लागलं. तुम्ही जा आणि सर्च करा ते काय झालंय. खूप व्हायरल झाला तो व्हिडिओ, आणि ते खरं आहे. खरं असल्याशिवाय मी ते बोलत नाही चर्चमध्ये. आत्ता मागच्या हप्त्याची गोष्ट आहे, आणि तो 15 नंबरचा खेळ पूर्ण म्हणजे नॅशनल लेवलला ती मॅच चालू होती. आणि काय झालं, 15 नंबरचा खेळाडू ला लागलं, त्याचं पोट दुखायला लागलं, आणि तो ती मॅच ते जिंकू शकले नाही. ती टीम हारून गेली. चेटकिंग. बायबलमध्ये ह्या लोकांना देवानी डायरेक्ट मारून टाकायला लावलं होतं. चेटकिन करणारे, जादूटोणा करणारे. पूर्वी जादूटोणा करणारे लोक दिसायचे, त्यांना वेशीच्या बाहेर काढून द्यायचे, सापडले जरी तरी. पण बघा आता काय चालू आहे जगात, उघड्यावर जादूटोणा होतोय. या सोसायटीसाठी चांगल्या नाही आहेत चेटकीन, हे अशा पद्धतीचे जादूटोणे करणं. जर तुम्ही नवरा आपल्या ताब्यात यावा म्हणून एखाद्या बाबाकडे जात असाल आणि त्याला उगाच काहीतरी जेवणामध्ये खाऊ घालत असाल, तुम्ही त्या बाबाच्या ताब्यात आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगते, नंदेचा कट काढायला, कोणाचं मन बदलू नये, कोणाला तुम्ही त्रास देण्यासाठी जर जादूटोणा चेटकीन याचा सहारा घेत असाल, नरकाची अग्नी पण आहे, हे पण लक्षात ठेवा. चेटकी, मूर्तीपूजक, सर्व लबाड माणसं, खोटं बोलणं देवाला आवडत नाही. यांच्या वाट्यास काय लिहिलंय, अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण. पहिलं मरण जे तुम्ही मराल जगात, दुसरं मरण हे मेल्यानंतर न्याय होईल आणि अग्नी आणि गंधक याचे सरोवर. ह्याला हलक्यास घेऊ नका. इतरांसारखी झोप घेऊ नये, पण कारण तुम्ही कशातले आहात, तुम दिन के हो, तुम रात के नहीं जो सोते बैठोगे. हालेलुया. काय आहात तुम्ही? प्रकाशाचे. प्रकाश म्हणून देव तुम्हाला बोलतोय, कारण तुम्ही अंधारात चमकावे. हालेलुया. पुढे, झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात, परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. आमेन. किती छान लिहिलंय. तू वेगळा आहेस, मी तुला निवडलंय. तू अंधाराचा नाहीयेस, तू रात्रीचा नाहीयेस, तू प्रकाशाचा आहेस, तू दिवसाचा आहे. इतरांसारखं तुझं पाचारण नाहीये, तुझं पाचारण वेगळं आहे. प्रत्येकाला बोलतोय देव इथं. पण आम्ही ते करू शकत नाही जे जग करत आहे, कारण मी निवडलेला आहे. हालेलुया. योहानालाच घ्या ना,
त्यांनी ते नाही केलं जे जगात चालू होतं, कारण तो निवडलेला आणि देवाच्या पाचारणामध्ये होता. तुम्ही प्रत्येक जण विश्वासणारे विजय प्राप्त करण्यासाठी पाचारण केलेले लोक आहात, आहे की नाही? म्हणून जगाच्या रीतिरिवाजांनी तुम्ही चालू शकत नाही. हालेलुया. थोड़ा लग्नात ठुमका लगाया तो क्या हो गया? अरे तू निवडलेला आहे ना, तुला कळत नाही? काय झालं, मी जर थोडं मित्रांमध्ये पार्टी करायला गेलो, मी काय घेतो का? अरे तू निवडलेला आहेस ना. एक विश्वासणारी बाई जर रस्त्यावर दुसऱ्या अविश्वासणाऱ्या व्यक्ती बरोबर भांडत आहे जोर जोरात, तू ते करू शकत नाही, कारण तू निवडलेली आहेस. तू प्रार्थना करताना शोभते, तुम्ही वचन वाचताना शोभता. प्रभू तर असं म्हणतो, दुसरे झोपता तू तर झोपू पण नको, रात्रीचं प्रार्थना कर. काय बोलतोय देव? तू ते नको करू जे जग करतंय. जग बेसावध आहे, तू नको राहू बेसावध. आमेन. थँक यू जीसस. एक लास्ट आपण बघूया. प्रेषितांची कृत्य 1 पेत्र 2:9. तुम्ही तर निवडलेला वंश आमेन. कोणाला बोलतंय वचन? तुम्ही तर पुढे राजकीय याजकगण. हालेलुया. तुम्ही तर निवडलेले वंशज, राजकीय याजक जन, पुढे पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. हालेलुया. पुढे यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून. कुठून निघून आले तुम्ही? कुठून निघून आले? तुमचं जे पूर्वीचं जीवन आहे ना, ते अंधकारमय होतं, तिथून काढले देवाने तुम्हाला. ते साध्या नेत्रांना दिसत नाही. तुम्हाला कुठून काढले? अंधकारातून. एक अंधकाराची पट्टी तुमच्यावर होती. जेव्हा ख्रिस्त आले, ती पट्टी निघाली, सत्य समजलं, तुम्ही बंधन मुक्त झाले. कोणाच्या बंधनातनं? शैतानाच्या बंधनातनं. माझ्यावर बंधन बंधन बंधन. अरे तुला दिसत नाही एवढे बंधन होते. हालेलुया. तुम्ही तर निवडलेले वंशज, याजकीय राजकीय याजक जन, पवित्र राष्ट्र. देव तुम्हाला बोलतोय, निवडलेला वंशज तुम्हाला बोलतोय, याजक तुम्हाला बोलतोय, पवित्र राष्ट्र तुम्हाला बोलतोय. तू पवित्र राहिलास तर एका राष्ट्रासाठी तू आशीर्वादित ठरतोस. याजक काय करतोय? याजक यज्ञ घेऊन जातो, बलिदान देतो. तुम्हाला याजक म्हणतोय. आज तुम्ही काय करताय? स्तुती आराधना करून याजकीय पद निभवताय. धूप जाळण्याचं काम फक्त याजकाला होतं. तुमची माझी लायकी काय होती? मंदिराच्या बाहेर याजकाची गपचूप वाट पाहायची. पण ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या अनुग्रहाने याजकीय पदावर बसवलं, म्हणून सगळेजण परमेश्वराच्या मंदिरामध्ये आज आराधना करू शकताय. ते याजकीय. समजलं? वंशज काय आहे? ज्या आशीर्वादाचे अधिकारी आपण नव्हतो, येशू मिळाल्यानंतर तुम्ही एका विशेष वंशात येतात, त्या विशेष करारामध्ये तुम्ही येतात, आणि मग तुम्ही निवडलेले वंशज बनले जाता. आणि मग ते ब्लेसिंग अब्राहमाची, इसहाकाची, याकूबाची, ती ब्लेसिंग त्या वंशज, निवडलेल्या वंशजवर येते. याजकीय पद म्हणजे काय? तुम्ही स्तुती आणि आराधना करत देवाजवळ जाऊ शकता. पवित्र राष्ट्र म्हणजे इस्रायल लोक जे होते, त्यांनी स्वतःला अशुद्ध करून घेतलं होतं आणि देवाला तुम्हाला पवित्र राष्ट्र असं निर्माण करायचं होतं.
देवाला एक पवित्र राष्ट्र असं हवं होतं आणि त्यांनी तुमची निवड केली. पुढे यासाठी की आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले. पुढे वरचं वाचा. यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून, म्हणा मला अंधकारातून काढलं आहे, मला पापातून काढलं आहे. माझं पूर्वीचं जीवन अंधकारमय आणि पापात होतं, आता मी प्रकाशात आहे. आमेन. पुढे आपल्याला अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. हालेलुया. कोणाचे गुण प्रसिद्ध करा? प्रकाशाचे. कशासाठी पाचारण केलंय? प्रकाशात राहण्यासाठी. आमेन. पुढे ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. पूर्वी तुम्ही देवाचे नव्हते, आता तुम्ही कोणाचे? लोक तुम्हाला देवाचे लोक म्हणून ओळखतायत, हो की नाही? पूर्वी तुम्ही देवाचे, ख्रिस्तामुळे तुम्ही देवाचे लोक. पुढे तुम्हाला दयेची प्राप्ती झाली नव्हती. तुम्हाला पूर्वी दयेची प्राप्ती झाली नव्हती. तुम्ही अंधारात होता, श्रापात होता, शैतानी बंधनात होता. पण आता तर दया मिळाली आहे. आमेन. फरक आहे त्या जीवनात आणि ह्या जीवनात. पूर्वी दया नव्हती, आता दया मिळाली आहे. पूर्वी अंधकारात होता, आता प्रकाशात आहे. मग माझं जगणं पण प्रकाशासारखंच असलं पाहिजे. कम ऑन चर्च. पुढे प्रिय बंधूंनो, जे तुम्ही परदेशी व प्रवासी आहात, त्या तुम्हास मी विनंती करतो की जीवाबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. आमेन. कशा बरोबर? दैहिक वासना. माझं मन केलं आज असं करायचं, मला लय वाटतंय तिकडे जाऊशी, काही पण घ्या, XYZ. दैहिक वासनापासून लढा त्याच्यासाठी. नो मीन्स नो, येस मीन्स येस. मी नाही करणार तर नाही करणार. काही पण रॉंग करायच्या आधी तिला तुझ्या समोर बसवते, घेत बस. हालेलुया. काही पण करायच्या आधी हा विचार करा, मी प्रकाशात आहे, मला हे शोभत आहे का? हालेलुया. काही पण निर्णय घ्यायच्या आधी मी प्रकाशात आहे, माझा हा निर्णय देवाला गौरव देईल का? कारण मी निवडलेला आहे, कारण मी. हालेलुया. लेवी व्यवस्था 10 च तुम्ही आता घरी वाचा. 6 पासून पुढे याजकांना खूप साऱ्या अटी दिलेल्या होत्या. तू असं करू शकत नाही, तू तसं करू शकत नाही, तू तसं करू शकत नाही. आज जर कलिसियामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे शिस्त किंवा पवित्र शास्त्रामध्ये काही गोष्टी करण्यास मनाई करत आहेत, तर त्या ह्यासाठी की तुम्ही निवडलेले वंशज आहात. देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या निवडमध्ये राहावं, कारण तुम्ही पूर्वी अंधारात होता, आता अंधारात नाही. हालेलुया. तुमच्या प्रत्येक गोष्टी देवालाच गौरव गेला पाहिजे. ख्रिस्तासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्या जागेवर आपण उभे राहूया.